नमस्कार. बच्चू कडू शिवसेनेत गेले म्हणजे त्यांची खरी तर मूळ शिवसेना म्हणजे ठाकरेंची शिवसेना, परंतु ते आता शिवसेना फुटून एकनाथ शिंदेची शिवसेना झाली BJPच्या आशीर्वादाने. त्या शिवसेनेत गेले आणि तिथे ते शिवसेनेच्या नीतिमत्तेच्या आता गोष्टी करतात. असो, ते बोलले होते की मी अंध अपंगांसाठी, शेतकऱ्यांसाठी शिवधनुष्य स्वीकारलेलं आहे. तिसऱ्याच दिवशी लक्षात आलं की अंध अपंग म्हणजे विधान आणि शेतकरी म्हणजे परिषद, म्हणजे विधान परिषदसाठी ते तिकडे गेलेत. पण बोलताना ते सांगतायत की शेतकरी आणि अंध अपंगांच्या समस्या सोडवण्यासाठी मी शिवसेना स्वीकारलेली आहे, शिवधनुष्य स्वीकारलेलं आहे वगैरे वगैरे. तर लोकांचा तर यावर अजिबात विश्वास बसलेला नाही, कारण हे प्रकरण हे आत्ता झालं एवढंच नाही आहे. यापूर्वीसुद्धा ते गुवाहाटीला गेले, तेव्हा ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत होते. तिथे त्यांना चांगलं पालकमंत्री पदसुद्धा दिलं होतं. तरीही ते गुवाहाटीला गेले. बरं, त्यांची काही मजबुरी पण नव्हती. आता बाकीच्या काही नेत्यांची मजबुरी होती, म्हणजे एकनाथ शिंदेची मजबुरी होती का त्यांच्या मागे ईडी लागली होती, भूतकाळातला त्यांचा भ्रष्टाचार होता आणि त्या जेलमध्ये जाण्याची शक्यता होती, तर त्यातून वाचण्यासाठी ते फुटले. त्याने काही शिवसैनिकही फोडले, ठीक आहे. परंतु बच्चू कडूंना काय कारण होतं गुवाहाटीला जाण्यासाठी? ते का मजबूर होते? त्यांच्या मागे ईडी काही नव्हतं. मग ते का गेलेत? तर तेव्हा हा एक चर्चेचा विषय होता की 50 खोके वाटले गेले प्रत्येकी. आता माणूस विचार करतो की पालकमंत्री पदात काय आहे, 4 आणि 8 आने जमा करत बसायचे, त्यापेक्षा एक ठोक रक्कम आली तर बरं, म्हणजे असं शक्यता आहे. तर असं झालं असावं किंवा नसेल झालं, परंतु तेव्हासुद्धा ते जनतेच्या नजरेत आले की अरे काहीतरी गडबड आहे. होता काय प्रॉब्लेम असा होतो की बच्चू कडूची इमेज हे अतिशय प्रामाणिक अशी जनतेच्या मनात आहे, नेत्यांच्या मनात आहे, पदाधिकाऱ्यांच्या मनात आहे, त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनात आहे. पण तिथे गेल्यानंतर जेव्हा वातावरण थोडंसं वेगळं होतं, म्हणजे आतून तमाशा आणि बाहेरून कीर्तन, जे असं वातावरण होतं, त्यात मग त्या पदाधिकाऱ्याचा, कार्यकर्त्याचा भ्रमनिराश होतो किंवा मग तिथे जाऊन वेगळंच वातावरण असल्यामुळे थोडी घुसमट होते. आता मी इतकं ठामपणे का सांगू शकतो? कारण मी सुद्धा माझ्या आयुष्याचे 2 वर्ष बच्चू कडूंना दिले. प्रहर जी संघटना आहे, तो पक्ष स्थापना करण्यापर्यंत माझा काळ मी त्यांना दिला. मी ठाणे आणि पालघर 2 जिल्ह्याचा संपर्क प्रमुख होतो. सर्वात पहिलं ऑफिस प्रहारसाठी जर बाहेर घेतलं गेलं असेल तर ते मी घेतलं होतं. एक बंगला घेतला होता, त्यातून मी तक्रार निवारण आणि बऱ्याचशा अशा फॅसिलिटी पूर्ण महाराष्ट्रभर राबवत होतो आणि पक्षबांधणी खूप जोरदार केली होती. पण माझ्या लक्षात आलं की इथे असं काही नाही आहे. अजय तपकीर वगैरे जे होते किंवा कमलाकर नावाचा त्यांचा PA होता, ही सगळी मंडळी जी आहे ही याच कामे लागलेली होती फंडिंगच्या. बच्चू भाऊंना मी एकदा भेटायला गेलो, म्हणजे अनेक वेळा भेट होत होती. एकदा मी भेटायला गेलो तेव्हा ते ट्रायडंटला भेटले, म्हणजे पंचतारांकित हॉटेलला भेटले. तर मी थोडासा गांगरून गेलो की अरे इथे तर एका चहाची किंमत मोजता येत नाही, हे तर शेतकरी नेते आहे, गरिबाचे अंधापंगांचे नेते आहे, काही फंडिंग नाही, काय नाही, तर मग ट्रायडंटमध्ये रूम घेऊन कसे राहू शकता? तेव्हा त्यांनी सांगितलं की आपण काही ज्या कंपन्यावाल्यांचं सेटिंग असतो, म्हणजे त्यांना मंत्र्यांना भेटायचं असेल, त्यांचे काही प्रश्न मार्गी लावायचे असतील, तर मग ती लोक आपल्याला हा रूम उपलब्ध करून देतात कायमस्वरूपी, आणि त्यांच्या माध्यमातून मग आपण लोकांचे प्रश्न म्हणजे मंत्र्यापर्यंत काही मोठमोठ्या लोकांची, कंपन्यांची प्रश्न आपण मार्गी लावतो, म्हणून त्या बदल्यात ही आपल्याला अशी सुविधा मिळते. तर एकंदर काय की ट्रायडंटला गेले की ते VIP व्हायचे आणि मग इकडे आले आमदार निवासला की तिथे मग खटमलं ढेकणांचं राज्य, तिथे सगळे ते आणि कार्यकर्ते आणि तिथे सगळे फोटो मग अशी केसं बिसं करून मग ती दाढी बिडी मग सगळा हा जो प्रकार आहे तो तिथे एक वेगळं रूप दिसायचं आणि ट्रायडंटला एक वेगळं रूप दिसायचं. प्रश्न आहे भाऊंच्या आंदोलनाचा. दानवेनी शेतकऱ्याला साल्या म्हटलं, हे वाक्य तुम्हाला आठवत असेल. हे खूपदा त्यांनी रिपीट केलेलं आहे. तेव्हा आम्ही आर्णी नावाच्या एका खेडेगावातून, तिथल्या आर्णी नावाच्या आसपासच्या एका खेडेगावातून
एक आसूड यात्रा काढली होती. त्याच्यामध्ये दानवेनी साल्या म्हटला हा एक मुख्य विषय होता आणि ज्या गावातून काढली होती तो महाराष्ट्रातला पहिला शेतकरी होता जो कर्जाच्या ओझ्याखाली दबून त्यांनी पहिली आत्महत्या केली होती. तर त्याच्या गावातून आम्ही ती आसूड यात्रा काढली होती. त्या आसूड यात्रेचं काही निवेदन नव्हतं, कुठल्या जिल्हाधिकाऱ्याला द्यायचं नव्हतं, पण दानवेच्या गावापर्यंत यायचं होतं. मग आम्ही भोकरदनला आलो, जे दानवेचं वास्तव्य आहे, आणि तिथपर्यंत मग खूप साऱ्या शेकडो गाड्या, काही भाड्याच्या होत्या, काही कशा होत्या. मी माझी स्वतःची सफारी घेऊन गेलो होतो. डिझेलचा खर्च माझा. आम्ही 8 दिवस तिथे 42, 43, 45 डिग्रीमध्ये यांच्यासाठी खपत होतो आणि मग 50-100 किलोमीटरचं अंतर कापलं की मग इथे थांबायचं, तिथे थांबायचं, असा अकोला, शेगाव करत आम्ही इथे आलो होतो. त्यानंतर त्या आसूड यात्रेच्या मागण्या काय होत्या? काहीच नाही. त्या कोणाला निवेदन दिलं का? काहीच नाही. फक्त दानवेच्या नावाने जी काही कोल्हेकुवी करायची होती ती केली. दानवेला सांगितलं की तुझ्या विरुद्ध मी इथे आता निवडणूक लढणार आहे. दानवे घाबरला. त्यांनी भाऊचा कदाचित सत्कार केला असेल, शाल श्रीफळ दिलं असेल. त्यातलंच शाल स्वतःकडे ठेवून श्रीफळ हे उद्धव ठाकरेंना दिलं आणि पालकमंत्रीपद त्यांनी मिळवून घेतलं. इथे प्रॉब्लेम व्हायचा की कोणी जे असतं ना की काही मुख्यमंत्री, तंत्री काही होतात पालकमंत्री, मग त्यांनी हप्ते जायला सुरुवात होते. पण भाऊना हप्ता कोण देईन? भाऊ तर प्रामाणिक नेता आहे. त्यामुळे मग त्यांनी मध्यंतरी काही पालकमंत्री असताना काही रूप बदलून, म्हणजे नवीन गेटअप वगैरे करून काही ठिकाणी धाडी टाकायला सुरुवात केल्या. आणि असं सगळं जे असतं तर तो गोंधळ सगळा होताच. तेव्हा आणखीन एक गोष्ट मला अशी जाणवली, कारण मी 19च्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या त्यांना म्हटलं होतं की भाऊ आपण किमान 50 उमेदवार उभे करू आणि 50 जागा लढू, एक मोठं नाव होईल, तुमचं महाराष्ट्रात एक नाव आहे. आणि तसंही ह्या इतर पक्षांच्या काही पक्षांचं काही अस्तित्व उरलेलं नाही आहे. तर हा एक व्हॅक्यूम आहे. त्यामुळे तिथे आपल्याला एक संधी आहे चांगली, कारण आपला प्रहार जनशक्ती पक्ष हा प्रामाणिक पक्ष आहे. तर आपण 50 सीटावर लढूया. त्यांनी त्याकडे फार लक्ष नाही दिलं, कानाडोळा केला. तेव्हा माझ्या लक्षात आलं की ह्यांना पक्ष मोठा करायचा नाही आणि निवडणूकही लढायची नाही आहे. पक्षाच्या रजिस्ट्रेशनसाठी सुद्धा ते उदासीन होते. पक्ष रजिस्टर केला तेव्हा प्रहारचं नाही मिळालं तर प्रहर जनशक्ती पक्ष असं रजिस्ट्रेशन मिळालं. मी त्यांना म्हटलं की भाऊ याच्यासाठी थोडं तुम्ही प्रयत्न करा. प्रहर आणि प्रहारमध्ये खूप मोठा फरक आहे. प्रहार म्हणजे आघात आणि प्रहर म्हणजे सकाळचा प्रहर, दुपारचा प्रहर आहे तो. तर त्यातही फारसा त्यांनी काही रस घेतला नाही, कारण त्यांना पक्ष मोठा करणे, पक्षात पदं नेमणे, संघर्ष करणे, निवडणुका लढणे वगैरे काहीच नव्हतं. त्यांना एकट्याला लढायचं होतं. पण आता मग पक्ष कार्यकर्ते आले, पदाधिकारी आले की मग पक्षाची डिमांड होते. मग चला ठीक आहे, तुम्ही म्हणतायत आपण करूया, असा सगळा तो प्रकार होता. पण त्यांना ह्या गोष्टीची गरज नव्हती. त्यांना पाहिजे होते कार्यकर्ते, पदाधिकारी यांची बच्चूभाऊंची टिमकी वाजवायला. फक्त त्यांना तशी कार्यकर्ते आणि पदाधिकारी हवे होते. आणि त्यांचा सगळा तो प्रामाणिकपणा आणि आतलं एक विश्व, ह्यातला तो गोंधळ आहे, त्या गोंधळामध्ये हा प्रहर जनशक्ती पक्ष हा ठोकरा खात रखडत काम करत होता. आणि आता त्यांनी परत विधान परिषदेसाठी तो पूर्ण पक्षाचा बळी देऊन, त्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा बळी देऊन, त्या कार्यकर्त्यांनी जो काळ घालवला, त्या सगळ्या जो काळ आहे त्याचा बळी देऊन ते परत आता एकनाथ शिंदेच्या पक्षात गेले. म्हणे ती माझी शिवसेना आहे. शिवसेनेची खरं तर यांची काही लागेबांधे असते तर पहिल्या ह्यांनी मग उद्धव बाळासाहेब ठाकरेची शिवसेना सोडली नसती. सुरुवातीला प्रहर जनशक्ती पक्ष स्थापन केला नसता, किंवा मग त्यानंतरसुद्धा परत ते तिथे गेले तर परत शिवसेनेतून निघून त्यांना गुवाहाटीला जाण्याची गरज नव्हती. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हा त्यांच्या कुठेतरी नीतिमत्तेला तडा देणाऱ्या आहेत. त्यांच्यात नीतिमत्ता नाही आहे, ते स्वार्थ साधतात. पण त्यावेळी ते गोंडच असे नावं देतात की मी शेतकऱ्यांसाठी इकडून तिकडे चाललो आहे, मी अंधापंगांसाठी इकडून तिकडे चाललो आहे. अंधापंगावरून एक विषय आठवला की भाऊ तुम्ही हा अपंगाचाच मुद्दा का उचलला. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की बघा एक गाव आहे, लक्षात घ्या, एक गाव आहे, तिथे तुम्ही विचार की संजय गावंडे कुठे राहतो, तर तुम्हाला कोणीच पटकन सांगू शकणार नाही संजय गावंडे कोणाचा पोरगा आहे, तो कोण काय, असं सगळं सुरू होईल. परंतु जर तुम्ही विचारा की लंगडा जब्या कुठे राहतो, पटकन सांगते तुम्हाला की तो लंगडा जब्या आहे ना गावाबाहेर झोपडपट्टीत आहे, तिथे राहतो.
कारण तो एकटाच आहे. लंगडा जब्या हा लिमिटेड आहे, एकटाच आहे. 2 असतील, एक आंधळा असेल, एक लंगडा असेल पूर्ण गावामध्ये. तर अशा व्यक्ती ह्या नोंद घेण्यासारख्या असतात, त्यांची नोंद असते आणि त्यांची नोंद घेतली जाते आणि त्यांच्यासाठी जर काम केलं तर आपल्या कार्याची सुद्धा एक वेगळी नोंद घेतली जाते. असा हा तो अंधापंगांचा मुद्दा त्यांनी जो उचलून धरला त्याचा एक विषय आहे. त्यांनी केलं, अंधापंगांसाठी काम केलं, मी नाही म्हणत नाही, त्यांना बराच अंशी फायदाही मिळवून दिला, ही गोष्ट चांगली आहे. परंतु ते कधी कोणता मुद्दा सोडतील सांगता येत नाही. जसं आसूड यात्रेचं मी उदाहरण दिलं की सगळं ते हवेतलं आंदोलन होतं, असं ते गुजरातला पण गेले होते. परत शेतकरी आंदोलन दिल्लीला चालू होतं, तिकडे पण बुलेटा वगैरे घेऊन गेले आणि मग तिकडून त्यांनी तो तिकडचा जो परिसर वगैरे आहे, पिकनिक स्पॉट जे आहे, राजे महाराजांचे राजवाडे XYZ, ते सगळं तिकडचं ते फिरून आले होते. तिथे दिल्लीमध्ये त्यांनी काही फार मोठा मुक्काम ठोकला नव्हता. गुजरातला पण ते असंच आंदोलन करायला गेले. सगळे ते असे हवेतले आंदोलनं असतात आणि ज्याला कोणाला मोठं व्हायचं आहे त्याला तो शेतकऱ्याला टार्गेट करतो. तो एक बुलढाण्याचा एक नेता आहे, तो स्वतःला अर्ध गाळून घेतो आणि शेतकऱ्यांसाठी शेतकरी नेता म्हणवतो. मग कधी तो फडणवीसांच्या मांडी लावून बसतो. रविकांत तुपकर तोही असाच हवेतले आंदोलनं करतो, ज्याला फार असे सिनेमॅटिक नावं देतो. आणि तसं शेतकरी हा सतत शेतकऱ्याचा बळी देऊन बरेचसे नेते मोठे होतात. आणखीन तो शेट्टी आहे, सदाभाऊ खोत आहे. शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम ह्यांनी या कोणत्याच नेत्याने कधी सॉल्व्ह केलेले नाहीत, पण शेतकरी त्याच लायकीचा आहे. निवडणूक आली की तो जातीचा बनतो, मी माळी, मी मराठा आणि आपला नेता कोण आहे त्याला तो मत देतो. आणि त्याच्यानंतर तो नेता त्याच्याकडे जेव्हा वळून बघत नाही मग तो शेतकरी होतो. आणि मग तोही काही एका संघटनेत राहत नाही, 100 ठिकाणी तो धावत असतो. आणि म्हणून त्याला कधी मालाला भाव मिळत नाही आणि त्याच्या समस्या सॉल्व्ह होत नाही, परत तो कधीतरी झाडाला लटकलेलाच असतो. असो, मुद्दा बच्चूभाऊंचा आहे. तर भाऊंना मी पण 2 वर्ष दिले, तसे मी आम आदमी पार्टीला 3 वर्ष दिले, बच्चूभाऊंना 2 वर्ष दिले. ह्या दोन्ही नेत्याकडे माझा बघण्याचा दृष्टिकोन हा अतिशय चांगला होता की हे प्रामाणिक नेते आहे, हे देशासाठी काहीतरी करतील. म्हणून मी स्वखर्चाने लाखो रुपये घालवले आणि यांच्या मागे 5 वर्ष घालवले. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की काही खरं नाही आहे, हे लोक फक्त वेगवेगळे स्वप्न दाखवतात लोकांना, आतून तेच आहे जे इतर पक्ष करतात, भ्रष्टाचार. मग त्यानंतर मी संयुक्त भारत पक्ष नावाने माझा एक स्वतःचा पक्ष काढला. बरं झालं, नाही तर अजून 5 वर्ष बच्चूभाऊंना दिल्या गेले असते आणि मला फार आज दुःख झालं असतं की या वयामध्ये परत 5 वर्ष माझी वाया गेली. आज जसे बच्चूभाऊंच्या मागे फिरणारे काही कार्यकर्ते आहेत, ते हाय देत आहेत, ते यांच्या नावाने ओरड करत आहेत की आम्ही घरावरचे पत्रे विकले आणि यांच्या मागे धावलो, तर आमची आता यांना हाय लागेल. तुम्ही एका कार्यकर्त्याचा व्हिडिओ बघितला असेल तर 100 गाड्या घेऊन या, 50 गाड्या घेऊन या, हा विषय सगळा चालायचाच. आम्ही खूप खस्ता खाल्ल्या, मीही खूप खिशाला झळ सोचली आणि यांच्यासाठी काम केलं, पण काही होत नाही. बच्चूभाऊंनी शेवटी माझ्याशी बोलणं बंद केलं, कारण त्यांचाही गोंधळ व्हायचा की मी सांगायचो की तुमचे कार्यकर्ते पैसे खात आहेत, तुमच्या एका माणसाने एका डॉक्टरकडून 2.25 लाख रुपये घेतले, त्या डॉक्टरनी केस केली वगैरे वगैरे. पण हे सगळं ते मनावर नाही घ्यायचे, त्यांची गोची व्हायची की अरे हे कुठले इमानदार आलेत. माझ्यासोबत आमचे मित्र ओंकार अय्यर हे सुद्धा होते. तर आम्ही प्रामाणिकपणे काम करायचो आणि तशीच अपेक्षा करायचो, त्या लोकांची गोची व्हायची. त्यानंतर मग बच्चूभाऊंनी माझ्याशी बोलणंच बंद केलं आणि बोलणंच बंद केलं तर मग मी काम कोणासाठी करू. तर मी 20-25 दिवस कॉल केले, भेटण्याचा प्रयत्न केला, प्रतिसाद मिळत नव्हता. म्हणून मी स्वतःच माझा राजीनामा लिहिला आणि त्यांना सोशल मीडियावर तो जाहीर करून टाकला आणि मी तो पक्ष सोडला. तर असं हा यांचा बच्चूभाऊंचा प्रहार जनशक्ती संघटना, प्रहर जनशक्ती पक्ष आणि त्यांचा जो राजकीय जो काही आहे मी पाहिलेलं आतून, ते मला असं वाटलं की आता या निमित्ताने सांगावं की तुमचा परत एकदा विश्वासघात झालेला आहे. हे ना शेतकऱ्यांसाठी तिकडे गेले, ना हे अंधापंगांसाठी तिकडे गेले, हे विधान परिषदेसाठी तिकडे गेले आणि आता ह्या गोष्टीला जनताही समजून उमजून आहे. ईश्वराने त्यांना खूप रांगडं शरीर दिलेलं आहे, ती दाढी, तो प्रभावी आवाज, हे सगळं होतं. कदाचित हा माणूस मुख्यमंत्रीपदाच्या योग्यतेचा होता. जर खरोखर जे बोलतो तसंच त्याचं अंतरंग असतं, तसेच त्याची विचारधारा असते, तर हा माणूस मुख्यमंत्रीपदाच्या लायक होता. परंतु कुठेतरी जी आतला अंतरंग आहे ते त्या माणसाला कधी साथ देत नाही.
त्या माणसाला कधी मोठं होऊ देत नाही. जे नेचर असतं, जी नीतिमत्ता असते ते, जसे आमचे महाराष्ट्राचे नेते शरद पवारसुद्धा प्रधानमंत्री होऊ शकले असते, पण ते होऊ शकले नाही. त्याचेही काही कारण आहेत. तर स्वभावामध्ये जे आपला एक विचित्रपणा असतो, अप्रामाणिकपणा असतो, तर ह्या सगळ्या गोष्टी त्या माणसाला त्या उच्च पदापर्यंत जाऊ देत नाही. कारण सर्वात आधी जर माणसाला कोणी ओळखत असते, ती नीती असते, नीतिमत्ता असते. ती तुमचं सगळं रेकॉर्ड ठेवते आणि भविष्यात जरी तुम्ही काही नालायकपणा करणार असाल तर त्याची ती शिक्षा देण्याची तयारी आधीपासूनच करत असते. असो, आता जिथे एकनाथ शिंदे स्थिर नाही आहे, एकनाथ शिंदेच कधी अधर असतात. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावर कधीही तो आनंद नाही. जेव्हा ते मुख्यमंत्री झाले तेव्हाही ते तणावाखालीच होते आणि जेव्हा ते आता उपमुख्यमंत्री आहेत तरी ते तणावाखालीच आहेत. समोर आणखीन त्यांचे एक अजित पवारांचं उदाहरण आहे की काय त्यांचा हश्र झाला आहे, त्यांचा शेवट कसा झाला आहे. ते स्वतःच स्थिर नाही आहे. त्यांच्या डोक्यावर सततची टांगती तलवार आहे की कधी मला उचकटवलं जाईल आणि कधी माझ्या मागे ED-CD लावली जाईल किंवा कधी मला जेलमध्ये टाकलं जाईल किंवा कधी माझा अजित पवार होईल. हे त्यांना त्यांचीच श्युरिटी नाही आहे. तेच भांबावलेले असतात सतत. अशा परिस्थितीत आता बच्चू कडूंना ह्या नव्या शिवसेनेत कितपत प्रामाणिक चांगला कारभार करता येईल आणि कितपत ते कामं करतील हा आता बघण्याचा विषय आहे. ते जे काही आता कारण सांगतायत की शेतकऱ्यासाठी आणि अंधापंगांसाठी मी शिवधनुष्य स्वीकारलेलं आहे, बघूया काय होतं ते. हा उभा महाराष्ट्र बघेलच. परंतु माझ्या मते आपण जो वारंवार ह्या खोटारड्या नेत्यांच्या शब्दावर विश्वास ठेवतो हे थांबवलं पाहिजे. एक नेता एकदा खोटा ठरला की त्याला बाजूला सारला पाहिजे. प्रामाणिक लोकांनी राजकारणात आलं पाहिजे, प्रामाणिक पक्षात गेलं पाहिजे. आत्ता आज परिस्थितीमध्ये जेही पक्ष आहेत ते त्यांची अवस्था काय आहे, म्हणजे एका राष्ट्रवादीच्या 2 राष्ट्रवादी, एका शिवसेनेच्या 2 शिवसेना, काँग्रेस मृत अवस्थेत, तर निरर्थक आहे. जेव्हा एक शिवसेनेचा प्रमुख म्हणजे उद्धव ठाकरे आपला पक्ष सांभाळू शकत नाही, ते महाराष्ट्र काय सांभाळतील. बाकीच्यांची स्थिती तुम्हाला माहिती आहे. आज अजित पवार ज्या गटातून ज्यांनी जे बाहेर पडून गट निर्माण केला आज तेच नाही आहेत. तर शरद पवार वगैरे हे सगळे कधी कोणाच्या मांडी लावून बसतील नाही, तसं ते BJPचेच आहेत. ह्या सगळ्या परिस्थिती आहेत. आणि बच्चू कडू स्वाभिमानाने सांगतायत आज की BJPवाल्यांचं आपलं जमू शकत नाही, आपण त्यांच्यासोबत बसू शकत नाही. एकनाथ शिंदे कोणाचे आहेत? ते BJPसोबतच आहेत आणि ते BJPच आहेत. BJPचे फक्त एक वेगळ्या दुकानचं नाव दिलेलं आहे, पण दुकानामध्ये माल BJPचाच आहे सगळा. तेव्हा हे सगळं कसं म्हणजे पोकळ गप्पा किंवा निरर्थक आहे हे सगळे, की काहीतरी माझी स्वतःची आता जे काय आहे ते इमेज जपण्यासाठी म्हणून केलेला तो अट्टहास आहे. बाकी बच्चू भाऊ तुम्ही आता आजपासून BJPचेच आहात, प्रश्नच नाही आहे. BJP जसं बोलेल तसं शिंदे करतात आणि जसं शिंदे बोलतील तसं तुम्हाला करावं लागेल. मला माहिती आहे तुम्ही तिथे जास्त स्थिर राहू शकत नाही, कारण एका मॅनात 2 तलवारी राहू शकत नाही. तुम्हाला आज नाही तर उद्या तिथे अस्वस्थ वाटायला लागेल. आता पक्ष तर विलीन झाला आणि त्यानंतर आता तुम्ही काय कराल, म्हणजे अजून कोणत्या जो उगवता सूर्य आहे अशा कोणत्या पक्षात जाल तेही सांगता येत नाही. आज BJP उगवता सूर्य आहे कारण त्यांच्याकडे EVM आहे आणि उद्या जर या EVMमध्ये काही गोंधळ झाला आणि बॅलेट पेपर आले तर BJP पण काही कामाची नाही आहे. आणि तुमचं जे एक इमेज महाराष्ट्रामध्ये बनली होती, तुम्हाला तुमच्याच मतदारसंघातले नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातले लोक ओळखत होते एक वेगळा नेता म्हणून, पण ते आज सगळं संपलेलं आहे. तुमच्या जे काही तुम्ही बाईट दिलेले आहेत कुठल्याही चॅनलला, त्याच्या खालच्या प्रतिक्रिया जर तुम्ही वाचाल तर तुमच्या लक्षात येईल की तुमची इमेज, जी जनमानसात इमेज आहे ती काय आहे. तेवढे वाचण्याचे एकदा कष्ट घ्या.